नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे काकडी रायता बनवून. तर चला आपण सुरुवात करूयात. काकडी रायत्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 2 काकड्या घेतल्यात, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, धने पावडर, पिठी साखर आणि दही लागणार आहे आपल्याला. तर चला आपण सुरुवात करूयात. पहिला आपण काकडी सोलून घेऊयात. चला आपण काकडीचं साल काढून घेऊयात पहिलं. काकडीचं साल काढून घेतलं म्हणजे करकर लागत नाही. काकडीचं मागचं पुढचं असं काढून टाकायचे काप छोटे छोटे. तर काकडी आपल्याला सोलून घ्यायची आहे. सोलून झालेली, मागचं पुढचं कापून झालेलं आहे. आता खिसून घ्यायची काकडी. चला आपण आता ही दही फेटून घेऊयात. काकडीचा रायता एक थंड, शरीराला थंडावा देणारं असा रायता आहे. शरीराला थंडावा निर्माण करणारं, पचनाला, जेवताना तोंडी लावता येणारं असं पदार्थ आहे. खास करून आपण उन्हाळ्याच्या दिवसात जास्त खातो. तर आपण याच्यात थोडंसं सैंधव मीठ टाकूयात चवीनुसार. एक चमचा जिरे पावडर भाजून घेतलेली आहे आणि आपल्या चवीनुसार साखर घेतलेली आहे पावडर. तर आपण ह्याला असं फेटून घेऊयात. यामध्ये आपल्याला एक काकडी पिळून घेऊयात. रस खूप असतो याच्यामध्ये, पाण्याचा प्रकार जास्त असतो. याच्यात टाकूया काकडी. आपण ही खिसून घेतलेली काकडी जे आहे ते आपण असं पिळून घ्यायचं. काकडीमध्ये पाण्याचा अंश, पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं, तर त्याच्यामुळे हे पिळून काढलेलं आहे. आपण आता हे काकडीचं पाणी निघालेलं आहे पिळून, ते आपण पिळून घेऊ शकता किंवा आपण चेहऱ्याला वगैरे लावायचं असलं तर आपण यूज करू शकता. मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अशा बारीक कट करून घ्यायच्या. ह्या मिरच्या टाकणं म्हणजे ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असल्या तर टाकायच्या, नसल्या आवडत तर नाही टाकायच्या. एकदम बारीक कट करून घ्यायच्या किंवा आपण ठेसा पण बनवून घेऊ शकतो टाकून त्याच्यात. ते कोथिंबीर थोडी टाकायची आहे आपल्याला, कट करून घेते. काकडी रायता हा प्रकार खूप सोपा आहे आणि झटपट होणार आहे. आपल्याला वेळ लागत नाही काहीच करायला. जेवतानाच बनवायचं आहे, ताजा ताजा फ्रेश. तर आपण यामध्ये अशी कोथिंबीर टाकून घेऊया. काकडी आपण पूर्ण मिक्स करून घ्यायची. कसा मस्त भन्नाट काकडी रायता झालेला आहे. खूपच सुंदर लागतो बरं का जेवताना.
तोंडी लावायचा, मस्त लागतो. आपण त्यामध्ये थोडीशी हिरव्या मिरचीचे बारीक काप करून घेतलेत, ती टाकलेत. कोथिंबीर टाकायची थोडीशी. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली. दिसायला बी छान दिसते आणि खायला बी चवदार लागते. तर चला, आपला काकडी रायता पूर्ण झालेला आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके, भेटूया आपण पुढच्या रेसिपी बरोबर. बाय बाय.